5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। जेनझी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला विकसित राष्ट्र बनवतील, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। आमची युती भाजप शिवसेनेपुरती मर्यादित, अधर्म झाला तर युतीचा अर्थ नाही, राणा दाम्पत्यानं युती धर्म पाळावा, राणा दाम्पत्याला अभिजित अडसूळ यांचा इशारा। अमरावतीमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेना, शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड अमरावतीमध्ये दाखल, शिवसेनेनं 20 ते 25 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती। वसई विरार पालिका निवडणुकीतून महाविकास आघाडीमधून ठाकरेंची शिवसेना बाहेर, चिन्हाच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या सेनेची स्वबळाची तयारी, तर पालिकेच्या 29 प्रभागांमध्ये ठाकरेंची सेना 115 उमेदवार उभे करणार। नाताळ सणाच्या निमित्तानं अजंठा लेणीमध्ये पर्यटकांची गर्दी, अपुऱ्या बस सेवेमुळे अनेक पर्यटकांची गैरसोय। बीडच्या गैनीनाथ गडावर 3 ते 10 जानेवारीच्या दरम्यान होणार संत वामनभाऊ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा, सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। बीडच्या माजलगावात सिंदबणा शाळेत 2 दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन, विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांकडून विविध विषयांवरील प्रयोग सादर। गडचिरोली महोत्सवात व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन, सामने पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। रत्नागिरीच्या पावस रोडवरील धोकादायक झाड हटवण्यास सुरुवात, अनेक वर्षापासून धोकादायक झाडं हटवण्याची स्थानिकांची मागणी। 5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।